सुंदर मनामध्ये भरली। बापू, अरे आद्या कुठे निघाले एवढ्या रात्रीचे? अरे आईने मोहन सरांसाठी उकडीचे मोदक दिलेत, त्यांना देऊन येतो। लतीसाठी ते एवढी मेहनत घेतात ते, आपल्याकडनं फुल ना फुलाची पाकळी। तू खातो का? नाही नको, त्यांच्यासाठी बनवलं। हा, आणि तसं मी तू गोड खात नाही ना। अरे मोहन सर जर का आधी भेटले असते ना तर लतीला त्यांनी एवढं फिट केलं असतं ना, काय विचारू नको। बरं चल येऊ का मी? काय राबे, काय झालं? आब्या, हार भेटला का नाही लतीला? मिठी मिठी मारली का नाही बायकोला? तुला धंदे नाही करत दुसरे? हा, आणि एवढीच मिठी मारायची ना, स्वतः लग्न कर जाय। कांचा होतो माझी। लती डोकं फिरलंय त्याचं का? माहित नाही का बरं, मगापर्यंत चांगलं होतं का? मग अचानक काय आलं? मला वाटलं की तुमचं भांडण झालं। अरे भांडण व्हायला भेटलोय कुठं आम्ही? हा, मग बॉसवर डोकं सटकलं असेल त्याचं। आसन आसन, अजून पगार नाही ना झाला त्याचा। हा, तेच कारण असेल ते। हा बरं, नंतर करते फोन। बोला बोला। नाही काय महत्वाचं नाही? नाही कसं, ट्रेनिंगचे धडे द्यायचे असतील ना काहीतरी? म्हणजे? नाही, माझ्यामुळे ट्रेनिंग मध्ये तुमच्या व्यत्यय नको असं म्हणलं। अभ्या काय बोलतोय तू? काय नाही। हे काय? पैसे दिसत नाही का? नाही दिसतंय, पण कसले? उपकाराची परतफेड आहे तुझ्या, मोजून घे। म्हणजे? माझे हप्ते भरत जाऊ नको तू। अरे अभ्या, हप्ता भरला नाही। मी माझं पाहून घेईन। आपलं ठरलंय ना? काही ठरलेलं नाही आपलं। अभ्या, पैशा बिशाचा विचार करू नको, मी हाय तुझ्या बरोबर शर्यतीपर्यंत। हा, आणि शर्यतीनंतर काय सांगायचं घरच्यांना? ठरलंय ना? ठरलंय ना। आणि आता तुला धीर बिर होत नसेल शर्यतीपर्यंत, नाही का? नाही मग कायला थांबायचं शर्यतीपर्यंत? सांगून टाकू लगेच। आपणसाठी विलन झालोच आहे, आता बापूंसाठी बी होतो, त्यात काय एवढं? अभ्या, काय झालंय तुला? कुठं काय झालंय? अरे मग असं कायला बोलतो? कसा बोलतो? तिरसटासारखा। तिरसटासारखा का? नाही, तुझं हे ट्रेनिंग चालू झाल्यापासून अजून काय काय दुर्गुण दिसू राहिले मायातले, सगळे सांगून टाक एकदा आजच। म्हणजे? घ्या घ्या। हा सर। पोचली का घरी? नाही, अजून नाही। मग मी नंतर करू? नाही नाही, नको नको, बोला ना तुम्ही सर। काय नाही, मी तुला प्राणायामचे व्हिडिओज पाठवतो, एकदा बघून घे आणि तुझ्या नवऱ्याला पण शिकव। हा। दीर्घ श्वास घेता आला पाहिजे आणि खेळात तो टिकवता आला पाहिजे। सिंपल टेक्निक आहे, भेटल्यावर सांगतो। तोपर्यंत तू व्हिडिओ बघ। हा सर, नक्की। थँक्यू। हा, अरे थँक्यू काय, माझं काम आहे। गुरु म्हणतेस ना तुम्हाला, मग शिष्याला तयार केलाच पाहिजे। सर खरंच तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही। तुम्ही मला गुरुस्थानी आहात। झालं तुझं? चल बाय, गुड नाईट। हे थांब भाई, फोन संपायला वेळ अजून तास 2 तास लागतील, त्यानंतर सोड तिला घरी। नाही नाही, काही गरज नाही, जाईन मी। अगं पण एकटी कशी जाशील? मोहन सरांनी तयार केलंय ना मला, आता कुणाचीच भीती वाटत नाही मला। हा, हे बरं झालं, म्हणजे आता कोणी आडवाल तर त्याला डायरेक्ट। मोहन सर म्हणते अटॅक करणारा आधी समोरच्याचं पाणी जोखत असतो। त्याला वाटलं ना की समोरचा माणूस भारी पडणार आहे, तर त्याच्या वाट्यालाच जात नाही। सगळं मनाचे खेळ असतात, पण लढायला शरीर बी तेवढंच तयार पाहिजे। मोहन सर म्हणतात ना, स्पर्धा ताकदीने नाही हिमतीवर जिंकल्या जातात। हा, आलो आलो। काय तर म्हणे, स्पर्धा ताकदीने नाही हिमतीवर जिंकल्या जातात। फिलॉसॉफी आहे त्यांची। त्यांची? हाँ,
हे मी बोललोय तुला. कधी? आजारी पडली होती ना तवा, आठवत आहे का? नाही मला नाही आठवत. हा बरोबर. आपलं लग्न झालंय हे आठवत आहे का? हे बी नाही. अभ्या, आपल्या लग्नाला काही अर्थ आहे का? अच्छा, आपल्या लग्नाला काही अर्थ नाही. हा आहे का? नाही, तू सांग ना, मला कायला विचारते? नाहीये. गुड 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 गुड, चांगलंय. गुड काय? काही नाही, तुला क्लॅरिटी आहे सगळ्या गोष्टींची, सगळं माहिती आहे तुला, म्हणून म्हणलं गुड. तुला नाहीये का? मी कुठं एवढा छान आहे ना? नाही, तू एवढा छान तर नाहीच आहे. सगळ्यातलं सगळं कळतं ना तुला. मला कुठं कळतं? आमच्याकडे ट्रेनर बी नाही मन आणि शरीर फिट करायला. अरे त्याच्यासाठीच तर मी ट्रेनिंग घेते ना, मग मी तुला शिकवण. ए बाई, माझ्यासाठी काही करू नको प्लीज. अरे अभ्या, शर्यत आली. तुझ्या जीवावर नाही भाग घेतला मी. असं नको ना बोलू. हा, मी असं बोलतोय का? आणि तू काय म्हणली आता? आपल्या लग्नाला तर काय अर्थ नाही. मंगळसूत्र तरी कायला घालते? मग काढून टाक ना आणि घरी जाऊन सांग आमच्या लग्नाला काय अर्थ नाही. लोकांच्या दारात आहोत आपण, आणि अजून बी जगासाठी आपण नवरा बायकोच आहे. जगासाठी? हा ओके, हे सगळं जगासाठी चाललंय आहे का नाही? नाहीये का? लग्नाच्या पहिल्या दिवशी तूच सांगितलं ना. हा, मी बरोबर, मीच सांगितलं. मी माती खाल्ली, माझी चूक असती कायम आहे का नाही? त्यामुळे खापर बी माझ्यावर फुटला पाहिजे, खापर फोडत राहील माझ्यावर. लग्न तुला नको होतं. तुला पाहिजे होतं का? मला तुझ्या गळ्यातली धोंड व्हायचं नव्हतं. लग्न लग्न असतं आणि त्याच्यातूनच बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय ना. हा, तू आता घाई झाली आता नाही का? अभ्या, कधीतरी करणार ते आता. तुझं ठरलंय का सगळं? आपलं ठरलं होतं. आपलं काही ठरलेलं नाही. माझं ठरलं तेव्हा सांगा मी. काय? हेच. म्हणजे कायला एवढे प्रश्न विचारते का तू? अभ्या, तू काय बोलतोय मला काही कळत नाही. अच्छा, नाही बरोबर आहे ना. नाही, तुला तर माझं मन कळायचं ना. ते लय बापारे मारलं तर मला काय झालं मग? आता तर ते बी कळना झालं. सरळ आहे ना, कसं कळलं? म्हणजे? हेच, माझं मन कळत नाही ना तुला. म्हणजे? माझं मन तुला कळत नाही हे कळलंय मला. म्हणजे काय झालं ते? मला डोळे आहेत आणि तू एवढी नसली तरी थोडी बुद्धी दिली मला देवानं. अभ्या, काय झालंय अभ्या? काही नाही, डोकं फिरलंय माझं. जाय आता तू इथून. डोकं फिरायला काय झालंय? कोणी काही बोललं का? दौलत काय? दौलत कायला बोलेल? वैर आहे ना तुमचं. वैरेचा मनाला नाही लावून घेत मी. आप्पा काही बोलले का? त्यांनी घराबाहेर काढलंय मला. मी काही बोलले का तुला? तू कायला बोलशील बाई? नाही, तू कधी बोलती कोणाला? एवढी चांगली पोरगी तू, आदर्श पोरगी आहे ना. आरत्या ओळल्या पाहिजे तुझ्या, इकडे तर आम्ही आहे. अभ्या, मी काही आदर्श बिदर्श नाही. चुका माझ्याकडून बी होतात. माझं काही चुकलं असेल तर सांग ना मला, मी माफी मागत. काही चुकलं नाही बाई तुझं. तुझं कधी चुकतं का? तुला सगळं माहिती असतं, तुझं सगळं ठरलेलं असतं, तुला कोणाची गरज नाही. स्वतंत्र आहे ना तू. म्हणजे? तू जाय आता इथनं. हा, जाय. बॉसशी भांडला का तू? हा, भांडायलाच बसलोय ना. दिसेल त्याच्याशी भांडतो मी. नाही, तुझ्यासारखं माणसं जोडायला कुठे येते आम्हाला? कोराडच घेऊन बसलोय ना. दिसला माणूस की तोडायचं, दिसला माणूस की तोड, एवढं तर जमतं अभ्या, का? अरे काय? जाय बरं तू. काय ऐकत बसली इथं माझं? मोहन सरांनी तुझ्यासाठी ए बाई, तुझ्या त्या मोहन सरांचं कौतुक नको सांगू मला. हा, मी माझं पाहून घेईन. एवढं काही भारी नाही शिकू राहिले. आणि 90 डिग्री वगैरे मला नाही सांगायचं, सगळं ऑनलाईन भेटतं, कळलं ना? आणि ते इन्स्पिरेशन भाषण बिषण सगळं असतं त्याच्यात. एवढं डोक्यावर घेऊन नाचायची गरज नाही. मोहन सर, मोहन सर. अभ्या, मला काही बोलायचं असेल तर बोल, पण मोहन सरांना बोललेलं मी खपवून घेणार नाही. का? कोण लागते तुझे? सर आहेत ते माझे. हा, मग ते मैदानावर ठेवायचे, घरी नाही आणायचे. अरे अभ्या, तू जाय ना. कायला बोलत राहिली तू माझ्याशी? मोहन सरांची तर लाडकी शिष्य आहे ती. लतिकाची तारीफ करताना मोहन सरांच्या तोंडातला ते सुद्धा भिजत नाही. सुरठी वाचून खोकला गेला बघ तुझा. तुझ्या गळ्यातली धोंड अशी अलगद जाऊन आता मोहन सरांच्या गळ्यात पडत. मोहन सर जर का आधी भेटले असते ना, तर तिला त्यांनी एवढं फिट केलं असतं ना, काय विचारू नको. हा अभिमन्यू, कुठे तू दादा? घराजवळ. जरा भेटतो मला. का? काय झालं? काय नाही, भेटून बोलू ना आपण.
काय नाही. हे काय? उपकाराची परतफेड आहे तुझ्या. आणि आता तुला धीर बिधीर होत नसेल शर्यतीपर्यंत. नाही मग कायला थांबायचं शर्यतीपर्यंत? सांगून टाकू लगेच. आपणसाठी विलन झालोच आहे, आता बापूंसाठी बी होतो. त्यात काय एवढं? माझ्यासाठी काही करू नका प्लीज. अरे अभ्या शर्यत आली. तुझ्या जीवावर नाही भाग घेतला मी. तुझ्या त्या मोहन सरांचं कौतुक नको सांगू मला. मी माझं पाहून घेईन. एवढं काही भारी नाही शिकू राहिले. आणि मग एवढं डोक्यावर घेऊन नाचायची गरज नाही. मोहन सर मोहन सर. आता काही लक्षातच राहत नाही म्हणायला पाहिजे की काय आता. विसरले बाय मी मेथीचे पराठे करायचे ते. काय झालं माय? कायला रडती तू? ते इकडं पाय माझ्याकडं पाय पाय. काय झालं लेकरा? शांत हो माय शांत. काय झालं? कोणी काही बोललंय का तुला? मग बँकेत काही झालं का? नाही. मग काय झालंय? कायला रडती तू? नाही काय नाही. भांडले का काय तुम्ही दोघं? नाही असं काही नाही. अगं मग काय झालं माय? ऐका आता काय झालं? शहाणं लेकरू आहे ना तू. हा काय झालं? कायला रडती तू? काही नाही. हा बे ठीक आहे ना माझा? त्याला काय झालंय ठीक नसायला. ठीक आहे तो. म्हणजे भांडले तुम्ही दोघं? मी चांगली त्याला भेटायला गेले होते तर काय तडा तडा बोलला मला. कशावरनं? काय माहित. म्हणजे त्याचं त्याला तरी कळत होतं का काय माहित. अहो पैसे दिले मला आणि म्हणे जाय तू. मामी माझं काय चुकतंय तुम्हीच सांगा ना. माझ्या परीनं जितकं जमल ते सगळं करते ना मी. तुझ्या जीवावर शर्यतीत भाग घेतला नाही असं म्हणला मला. असं म्हणला का आव्या? अगं रडू नाही माई. अगं नवरा बायको म्हणल्यानंतर असं चालतच असतंय. मग अरेला कार्य होतो भांडा भांडी होतेच ना. आता मी आणि हे आमच्यात काय वाद होत नाहीत का? भांडण होत नाहीत? बापू आणि आई भांडलेच नसतील का कधी? मग हे होत असतंय. तू नको रडू माय. छान लेकरू आहे ना तू. आता मला भेटू दे आबे. भेटूच दे मला. काठीच हातात घेते आणि विचारते कायला रडवलं माझ्या लतीला? तू विचारणारच आहे मी. नाही नाही मामी प्लीज त्याला काही विचारू नका. तो परत मलाच बोलणार. कायला चोंबडेपणा केला, कायला माझ्या आईला त्रास दिला. त्याची आई आणि तुझी तुझी कोणीच नाही का? मी त्याला नाही आवडणार मामी. खरंच सॉरी. मला तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा. मला सांगायचं बी नव्हतं तुम्हाला पण ते चुकून बोलून गेले. अगं असू दे माय. लय तोडून बोलला मला. दत्ते त्याच्या मनाला बी काहीतरी लागलं असेल ग. येडं लेकरू आहे माझं. घाबरला असेल आब्या. घाबरला ना चिडचिड करतोय. पण घाबरायला काय झालं? आता तेच तू शोधलं पाहिजे ना. तू बायको म्हणल्यावर तूच शोधलं पाहिजे. दुसरं कोण शोधणार? विचित्र वागू राहिले मी. म्हणजे अरे माझं मलाच कळत नाही काय चाललंय. अस्वस्थ वाटू राहिले. मनात लय काहीतरी खळबळ आहे पण नेमकं काय काय कळच ना मला आता. तर म्हणजे नक्की झालं काय तुला? मला आता राग येऊ राहिला दादा. कोणाचा? या लतीचा. तिचा तिचा का राग येतो? राग येण्यासारखंच वागू राहिली ना ती. अरे नक्की काय केलं काय तिने? ट्रेनिंग. म्हणजे ती ट्रेनिंग करते याचा राग येतोय तुला? शर्यतीला नाही घाबरत मामी तो. हा ते तर माहितीच आहे मला. पण तो घाबरला नाही. चिडलाय. कोणावर? मायावर. काय केलं तू? तेच तर कळत नाहीये. दौलतच्या बोलण्याचं तू मनावर नाही घेणार. हा हे बी आहेच म्हणा. माझाच राग आलाय त्याला. मला कळतंय ना. माहितीये मला. बरं तुला राग आलाय ना तर तू सांग ना की तू हे केलं मला आवडलं नाहीये. पण नाही ते बोलणारच नाही. हा माहिती आलंय शहाणा आहे ना. स्वतंत्र एकदम. मामी मला म्हणला तो तुला स्वतंत्र आहे. तुला कुणाची गरज नाही. आणि मी स्वतंत्र आहे की नाही हे ठरवणारा तो कोण?
माझं मी पाहून घेईन. त्यानं आधी जे काय आहे ते घडाघडा बोलावं. पण नाही, माझं चुकलं असेल ना तर मी माफी मागन. पण नाही, मूळ मुद्द्यावर बोलायचंच नाही, फक्त टोमणे मारायचे. वेगळं काय? जगातले सगळेच नवरे असंच करते. मग मनातलं घडाघडा कोणाशी बोलायचं नाही. भावनिक असतात बायका असं म्हणून स्वतः डोळ्यातनं टिप पण गाळायची नाहीत, का तर आम्ही पुरुष आहोत म्हणून. पण आपलं तसं नसतं ना. आपण चिडतो, भांडतो, आदळापट करतो, रडून मोकळ्या होतो. पण हे सगळं साठवून ठेवतात मनामध्ये, कधीच बोलणार नाहीत कोणालाच काहीच. आणि मग चिडचिड करायची. भलत्याचा राग भलत्यावरच काढतात. वड्याचं तेल वांग्यावर, दुसरं काय. आव्याचं बी तसंच असणार आहे. एवढं वाईट वाटलं ना मामी मला. असू दे ग माय, मला समजू शकते. पण त्याला पण झालाच असेल की डोक्याला काहीतरी ताण. घर सोडल्यापासून तो तर हायच ना. पण अचानक एवढं चिडायला काय झालं काय माहित. लते, तू तरी चिडू नको ना ग त्याच्यावर. माय, त्याच्या वतीने मी माफी मागते माय तुझी, पण तू चिडू नको त्या. मामी प्लीज, तुम्ही कायला? एकटा आहे ग बाहेर तो, लोकांच्या दारात. आपल्या घरातनं काहीच साथ नाही त्याला. खरंच सांगते लते, मी खरंच सांगते. किती बी वाटलं ना मला तरी बी यांच्या समोर माझं काहीच चालत नाही. मायाची गरज असणार आहे त्या लेकराला. आपली माणसं आपल्या बरोबर नसली ना की माणूस सैरबैर होतं लते. त्या शर्यत येऊन ठेपली जवळ, त्याचं पण टेन्शन असणार त्याला. कोणाला सांगावं त्यानं? त्याची कशी आणि किती वनवन होते पाहते ना तू. या सगळ्याचा राग निघाला असणार आहे तुझ्यावर. बायको आहे ना तू, तुझ्यावर नाही राग काढणार तू कोणावर काढणार माय? तू नको रागू. हा, पण काय गरज काय एवढं ट्रेनिंग करायची? नक्की काय झालं काय अभिमन्यू? म्हणजे तूच तिच्या मागे लागला होता ना, ट्रेनिंग कर ट्रेनिंग कर. हा, लागलो होतो. पण काय लिमिट आहे का नाही त्या ट्रेनिंगला? नातानाचं आपलं. म्हणजे अरे, त्या बँकेच्या बायका फिरकत बी नाहीत त्या ट्रेनिंगला, हीच असती एकटी. अरे जाऊ दे ना मग, त्याला काय होतं? आणि ती सिन्सिअरली करते तर करू दे ना तिला, त्याचा तिलाच फायदा होईल ना. काय? कसला फायदा? नाही सांग ना, कसला? काय काय फायदा काय होणार आहे? अरे ती फिट होईल ना. एवढी बी फिट बायको नको मला. ए बाबा, नक्की झालं काय तुला? असं का बोलतोय तू? अरे एकटी जाती योगा. ती ट्रेनिंग करती हा तुझा प्रॉब्लेम आहे की एकटी जाती हा तुझा प्रॉब्लेम आहे? हे पाय, माझं साधं म्हणणं आहे दादा. तिनं तिची तब्येत सांभाळून ट्रेनिंग केलं पाहिजे, झेपल तेवढं बस. काय तब्येत ठीक आहे ना तुझी? नाही, येडा झालोय. गोळ्या देतो का शॉक देतो? अरे अभिमन्यू, तूच तिच्या मागं लागून लागून तिला प्रोत्साहन देऊन ट्रेनिंगला पाठवलं होतं ना. अरे ती आजारी होती तरी तिला दुसऱ्या दिवशी जायला लावलं तू. आयुष्यात पहिल्यांदा तर असं काहीतरी करते ती, ट्रेनिंग तर करू दे. उलट आता तर तू तिला समजून घेतलं पाहिजे. कळतंय का काय बोलतोय मी? आणि एकदम फिट आहे ती, आनंदी असते तर. जाणवलं ना तुला बी? काय? नाही, आजकाल आनंदी असते ती, तुला बी जाणवलं? हा हा, लय खुश असते ती. नाही, कारण काय? खुश असायचं कारण काय? का लॉटऱ्या लागल्या आहेत? कबड्डी भेटली हिला? काय म्हणजे खुश नसायला पाहिजे का तिने? नाही, कारण आहे का? खुश असायचं कारण आहे का? अरे दिवसेंदिवस फिट व्हायला लागली, हे का कमी कारण आहे का? नाही, कमी कसं? लय मोठं कारण आहे. तिला म्हणा नोकरी सोड आणि ट्रेनिंगच घेत राह. हा, उन्हातानाचं ग्राउंडवरच राह म्हणा. नोकरीची गरज काय आता? नाही का? नाही, मी आनंदी असू दे, खुश असू दे, माझं काही म्हणणं नाही त्याबद्दल. आता तर इंटरनॅशनल ट्रेनर आहे तिच्याकडं, ऑलिम्पिक बी खेळेल ती, नाही का? पाहिलं ना तिचं बॉडी, बॅलन्स बॉडी. आम्ही व्यायाम केलेच नाही ना कधी, येडेच आहेत आम्ही. शर्यतीत भाग घेते का विचार तिला. आता तूच समजून घ्यायला पाहिजे त्याला. आयुष्यात पहिल्यांदा घराच्या बाहेर गेलंय माझं लेकरू. बाहेर एकटं वाटत असेल त्याला.
लते तुझा नाही तर कोणाचा आधार आहे बरं त्याला सांग पाहू. तो काय बोलला ना तो वाईट नाही वाटून घ्यायचं. माणूस आपल्या हक्काच्या माणसावर चिडतो त्यालाच अगं लते तो तुला बोलला चिडला म्हणजे हक्काची आहेस ना ग तू त्याच्या. कसं कळ ना ग माय तुला. तू नाही तर कोण आहे बरं त्याचं. मन एक चांगलं आहे की तो निदान तुझ्याकडे मन तरी मोकळं करू शकतोय. लते माणूस चुकीचा नसतो पाय वेळ चुकीची असते. आपण नाही समजून घेतलं तर कोण समजून घेणार त्याला. आपण नको का त्याच्या मनाचा विचार करायला. नोकरी शर्यत आणि घरचं किती बी सख्खा मित्र असला तरी पण मित्र आहे. विक्याच्या घरी राहावं लागतंय त्याला. ट्रेनर नाही त्यामुळे धड ट्रेनिंग नाही. कुठं दुखत खुपत असेल काय वाटत असेल कोणाला सांगल. टेन्शन असेलच ना त्याला बी. आता फोन करून बसलाय ना तो ढाल घेऊन आल्याशिवाय घरचा उमरा ओलांडणार नाही म्हणून. अगं किती बी आत्मविश्वास असला तरी आत खोल कुठं तरी भीती वाटतच असेल ना ग त्याला.